वेलकम बैक टू माय चैनल। यस, आज के व्लॉग की शुरुआत हो रही है शाम को और बहुत दिनों बाद में बड़ा व्लॉग शूट करने वाली हूँ। यस, क्योंकि आज है 31 दिसंबर एंड आज की नाइट स्पेशल होगी क्योंकि मैं जा रही हूँ तुषार के फैमिली के पास सेलिब्रेट करने के लिए बिकॉज सचिन इज बीइंग बिजी टुडे। तो चलिए आपको भी लेके चलते हैं क्योंकि उनके फैमिली के साथ हमेशा फन ही फन होता है, नेक्स्ट लेवल फन होता है एंड आई रियली एंजॉय टाइम स्पेंडिंग विद देम। सो लेट्स स्पेंड अ स्पेशल नाइट विद अ स्पेशल फॅमिली। होस्ट इज लेट, आम्ही आलोय आधी, त्याच्यानंतर आमचे होस्ट आले। तुमच्या मैत्रिणीने बाबा खायला घातलं, त्यांना म्हणते आमच्या घरी पाच। सो आम्हाला घरी बोलवून पप्पाने थोडंसं बाहेर गेलं कारण तिचं काम होतं। जसं ती घरी आली आम्ही लहान मुलांचा वॉक घेतला, फॅशन शो टाईप त्यांना थोडंसं पोज करायला शिकवलं, त्यांनाही थोडंसं एक्साइटिंग वाटतं त्याच्यामध्ये। सो त्यांनी खूप एन्जॉय केलं ना, ॲज युजल दे आर रॉकिंग। त्यानंतर आम्ही घरच्या सर्व लेडीजला सांगितलं फॅशन शो आणि वॉक करायला, आपली साडीज फ्लॉन्ट करायला। आमची मोठी काकी खूप शांत आहे बट यस शी पार्टिसिपेट्स इन एव्हरीथिंग। हिअर कम्स मीना काकी हू इज फ्लॉन्टिंग हर दुपट्टा अँड देन कम्स माय लेडी। येस, मावशी मस्त वॉक करत आली आणि त्यांची तिला डान्स लिटिल बिट अँड मस्त एक राऊंड घेतला आहे ओपन करून अँड देन here comes in another Maushi. She is Jan of every function. She enjoys to the fullest and she makes sure की सगळे एन्जॉय करतात. येस, ॲज युजल तिनेही डान्स केला अँड देन कम्स श्रुतिकानेही डान्स केला आणि आमचं जसं हे वॉक झालं तेवढ्यात काका आले। आम्ही म्हटलं की पुन्हा एकदा कपल वॉक होऊन जाऊ द्या, तर मग परत पुन्हा सारा कपल्सला आम्ही वॉक करायला लावला। सगळ्यांनी आपापल्या वाईफ्सला फ्लावर्स दिले जे आम्ही प्लॅन केलं नव्हतं अँड येस त्यांनीही खूप एन्जॉय केला आणि बघून थोडं छान वाटतं, फॅमिली खूप खुश होते। जसे सगळ्यांचे वॉक झाले तसं म्युझिक तर ऑनच होतं, सो डान्स तो बनता आहे। कोणतंही फंक्शन डान्सशिवाय खूप अपुरं वाटतं आम्हाला, कारण की आम्हाला डान्स करण्याचा खूप शौक आहे। तर आम्ही सगळ्यांनी मग मजा केली डान्स करून। येस, आम्ही सगळेजण नाचायला लागलो, सगळे मावशी काका आम्ही सगळ्यांनी मिळून खूप जास्त डान्स केला। सो फायनली आफ्टर फॅशन शो आता आमचं पासिंग द पार्सल चालू झालेलं आहे। So let's play. Debe ser alta y delgadita. Martes, ratones, pez. Miércoles, jueves. सो सगळ्यात पहिली आउट झाली नैना अँड नैना इज अ प्रोफेशनल डान्सर। शी डान्स क्लास घ्यायची तर ऑब्विसली शी चूज टू डान्स अँड येस तुम्ही गेस करा कोणतं सॉन्ग असेल। सॉन्ग नाही लावू शकत कारण की ॲज युजल कॉपीराईट क्लेम येऊन जाईल। सो येस, एन्जॉय हर डान्स, सॉरी बट विदाउट म्युझिक। जेव्हा वेदा आउट झाली, वेदानेही चूज केलं डान्स करायचं। मोस्टली सगळ्यांनी डान्सच केला आम्ही, कारण आम्ही सगळ्या डान्सच करतो नॉर्मलवाले अँड त्यानंतर पण गुड्डू आउट झाल्यानंतर गुड्डीने चूज केलं पोयम म्हणायचं। येस, पोयम म्हणला गुड्डू आणि त्याचंच बघून वेदा ही पोयम म्हणायला उभी राहिली। सो एव्हरी वन जस्ट लेट हर सिंग दॅट पोयम अँड छान वाटतं, त्यांना खूप एक्साइटमेंट असते एक्सप्रेस करायची, सो वी जस्ट लेट देम एक्सप्रेस अँड त्यानंतर दुर्वा आउट झाली। दुर्वा वॉज नॉट डान्सिंग अलोन, त्यामुळे मग सगळ्यांनाच उठवलं आम्ही डान्स करायला, कारण की ऑब्व्हियसली आम्ही एकटे खेळत नव्हतो, मोठे लहान मुलंही खेळत होते तर त्यांनाही थोडंसं एक्साइटमेंट। श्रुतिका आउट झाल्यानंतर श्रुतिकानेही चूज केलं डान्स करायचं अँड येस ती तर आहेच आमची अमेझिंग डान्सर।
काकीच्या डान्सनंतर आउट झाल्या मावशी अँड येस आमच्या मावशीने डान्स न चूज करता उखाणा घ्यायचं ठरवलं अँड खूप सुंदर असा उखाणा घेतला त्यांनी. बघा तुम्ही. सासऱ्यांचं गाव चांगलं, गावामध्ये बंगला, बंगल्यात खिडक्या, खिडक्यांमध्ये द्रोण, द्रोणात तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा, चंद्रभागेला आला वेळा, चंद्रभागेची 5 नावे, नावेत बसावं आणि तुळशीदास रावांनी देहू आळंदी पंढरपूर दाखवावं. अरे वा. सो आमची आजी आउट झाली. आजीने खूप सुंदर असं गाणं म्हटलं. त्यानंतर सगळ्यांना भूक लागली होती सो आम्ही गेममध्ये स्टॉप केला अँड आम्ही परत जेवायला सुरुवात केली. येस, श्रुतिकाने पटापट ताटं वाढली आणि सगळ्यांनी तिथेच बसून जेवण केलं. तर चला बघू जेवायला काय होतं. येस, जेवणामध्ये आम्ही ऑर्डर केली होती पावभाजी अँड मसाला पाव. तर सगळ्यांनी एकत्र बसून मस्त असं जेवण केलं. श्रुतिकाने पटापट सगळ्यांना वाढून दिलं होतं अँड आम्ही सगळ्यांनी एकत्र बाहेर बसून जेवण केलं. त्यानंतर विचार केला की पुन्हा गेम कंटिन्यू करू, बट जेवण करता करताच एवढा उशीर झाला की 12 वाजायला लिटरली 10 to 15 मिनिट्स उरले होते. मग त्यानंतर आम्ही विचार केला की परत थोडंसं डान्स करूया इन्स्टेड ऑफ प्लेईंग गेम. सो येस, आम्ही पुन्हा एकदा डान्स केला आणि आम्ही तर डान्स करतच होतो, पण आम्ही मावशीलाही बोलवलं डान्स करायला अँड गेस करा आम्ही कोणत्या गाण्यावरती डान्स करत असेल. सो 12 वाजायला खूप कमी टाईम बाकी होता, त्यामुळे आम्ही सेलिब्रेट करत होतो, डान्स करत होतो. मावशी मस्त डान्स करत होती. श्रुतिका तयारी करत होती ब्रिंग इन करायची, कारण की 1 जानेवारीला मोठ्या काकीचाही बर्थडे असतो. तो आम्ही सर्वात आधी केक कट केला 12 वाजता, मोठ्या काकीच्या बर्थडेचं ब्रिंग इन केलं अँड येस, दॅट इज इट फॉर टुडे. कारण की यानंतर आम्ही सर्वांनी हॅपी न्यू इयर विश करून आम्ही सर्वजण गप्पा मारत बसलो. खूप साऱ्या गप्पा मारल्या आम्ही अँड विश यू ऑल अ हॅपी न्यू ईयर. जानती हूँ वीडियो थोड़ा सा लेट है बट कुछ नहीं कर सकते. आई एम सो सॉरी गाइज. माझी तब्येत एवढी जास्त खराब होती की मी व्हॉइस ओव्हर देऊ शकत नव्हते. बट येस, दिस इज माय end of the 2023 and start of 2024 with an amazing family celebration. तर तुम्ही न्यू इयरला काय केलं मला नक्की सांगा and I hope this year brings us all health, wealth and a lot of success. So till then, see you for the next time.